हो सर. मुझे एक ने बोला था, मुझे एक ने बताया कि कोई तो बच्ची अंदर चले गए, फिर मैं भागते गया वहाँ पर नदी है तो निकालने माझं नाव विक्रमसिंह अजितसिंह बिसेन आहे. माझी जिम आहे इथं. मी सकाळी 11 वाजता जिम बंद करून घरी जाताना एक सुमारे 11 ते 11:20 दरम्यान ही घटना घडलेली आहे. हा पूल जो आहे तो पूल मधातून हा जॉईंट खूप दिवसापासून पहिले वाकत होता. कोणी लक्ष दिलं नाही ह्याकडे गोष्टीकडे आणि हा जॉईंट तुटला समजा, पूर्ण मध्यभागून पूर्ण ढसडला समजा पूल हा. केव्हाची घटना, किती वाजता? सकाळी 11:30 दरम्यान. कोण जखमी आहे? मारहाण तर नाही, असं नाही. आता जखमी कोणी नाही समजा, असं आहे. कारण हा रस्ता हा जो रस्ता आहे खालचा सर्व्हिस रोड आहे. इथून कॉलेजची मुलं जात येत समजा राहतात, असं आहे. दोघा जणांना ॲडमिट केलं अशी माहिती आहे. आता ते समजेल काय आहे काय नाही मध्ये. तर मी जेव्हा होतो मला जेवढं माहिती आहे समजा, त्या टायमाला तर पूर्ण नव्हतं समजा, असं आहे. किती दिवसापासून असं होतं? हा पूल कमीत कमी नाही मध्ये तरी 2-3 महिन्यापासून पूर्ण वाकत होता. इथे एक लॅम्प होता मोठा, तो लॅम्प पण काढण्यात आलेला आहे बघा. लाईटचा लॅम्प होता, तो एक लॅम्प काढण्यात आलेला आहे. त्या टायमाला त्यांना कळलं होतं की हा पूल पूर्ण समजा वाकत आहे साईडला. उत्कृष्ट कामामुळे झालं का? हा, उत्कृष्ट झालं एकदम. हा जो काम आहे, हा काम एवढा फास्ट झालेला आहे म्हणजे 1 वीक परिपूर्ण आहे. जीवाला भिंत समजा उभं टाकलेली पूर्ण नाही, असं झालेलं आहे समजा. कशामुळे झालं असेल? उत्कृष्ट कामामुळे. हा, यस, बरोबर आहे. नमस्कार. नमस्कार. आजची ही घटना घडलेली आहे, याबद्दल काय आपण सांगाल? SGS कॉलेजच्या समोर हा जो रोड आहे, आपल्या बायपासवरून नांदेडवरून लोह्याला जातो, इकडे समोर लातूरला जातो, या रोडवरचा जो हा भाग आहे, हा जवळपास रोड सुरू होऊन पण 1 वर्ष झालेला आहे. आता हा भाग सकाळी धसलाय आणि धसून त्याच्यामध्ये पडलंय. या ठिकाणी KTL कंपनीचे टेक्निशियन वगैरे सर्व आलेले आहेत. त्यांना विचारलं असता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री जो अर्थक्वेक झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे आणि या ठिकाणी आता काम सुरू आहे. या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही मार वगैरे नाही किंवा मालमत्तेचं नुकसान नाही आहे. या ठिकाणी हा जो वाहतुकीचा मार्ग आहे, सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की जो ज्या ठिकाणी ब्रिज पडलेला आहे तो सर्व्हिस रोड आम्ही ब्लॉक केलेला आहे, तो आणि वरचा रोड पण ब्लॉक केलेला आहे. तरी सर्वांना विनंती आहे की आपण वरचा ब्रिज आणि खालचा सर्व्हिस रोड वापरू नये. पलीकडचा रोड जो आहे त्या रोडने ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. दोघ जण जे चालले होते त्यांना किरकोळ जखम झालेली आहे, पायाला लागलेला आहे. आणि आता अजून कोणी काही शक्यता आहे का, कोणी खाली दबलं का वगैरे, याचा आम्ही शोध घेत आहोत. राष्ट्रीय महामार्गाचे PD साहेब यांना मी माहिती दिली, त्यांना बोललो ते येत आहेत. ते म्हटले की मी येत आहे. आणि KTL कंपनी जे आहे कॉन्ट्रॅक्ट यांचा आहे, त्यांचे पण लोक आलेले आहेत आणि त्यांच्याकडून काम सुरू आहे.